Hello friends, now today we'll see about the carbon as a versatile element. In the previous lecture of carbon compounds, we have seen the valency of the carbon, that is 4, and it shares the valence electrons to form the covalent bonds. Then we have seen some molecules of the carbon compounds. Now how is carbon different from the other elements that we have to study. म्हणजे इतर सगळ्या एलिमेंटपेक्षा कार्बनचं वैशिष्ट्य काय आहे, वेगळेपणा काय आहे, तो आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे. कारण या कार्बनचे खूप वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत, असंख्य त्यांच्या कंपाऊंडची संख्या खूप जास्त आहे. इवन आपलं जे सगळं लाईफ, आपलं पूर्ण बॉडी जी आहे, ऑर्गॅनिझमची जी बॉडी आहे, तीसुद्धा कार्बन कंपाऊंडनेच बनलेली असते. जे काही सगळं आपण बहुतेक यूज करतो दैनंदिन जीवनामध्ये, त्या सगळ्यांचं हे कार्बन कंपाऊंडशीच रिलेटेड आहे. मिलियन्स ऑफ मॉलिक्युल्स रेंजिंग फ्रॉम द स्मॉल अँड सिम्पल मिथेन मॉलिक्यूल टू द एक्स्ट्रीमली बिग DNA मॉलिक्यूल आर मेड फ्रॉम द कार्बन. म्हणजे जे मॉलिक्युलर मास आहे कार्बन कंपाऊंड्सचं, त्याची रेंज जी आहे ती 10⁻12 पर्यंत आहे. आणि इतके दुसरे कोणत्याच एलिमेंटचे कंपाऊंड्स या पद्धतीने आपल्याला आढळत नाही. आणि याच्यामध्ये मग ते वेगळं याचं वैशिष्ट्य जे आहे ते कशामुळे शक्य आहे, का शक्य आहे, ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. मग त्याच्यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यातलं की कार्बन हॅज अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म ए स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड विथ द अदर कार्बन ॲटम्स. म्हणजे कार्बनमध्येच स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड ते तयार करू शकतात. आणि दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज द कॅटेनेशन पॉवर. मग हा जो कॅटेनेशन पॉवर आहे, हा कॅटेनेशन पॉवर हा कार्बनमध्ये फार इम्पॉर्टंट आहे, की ज्यामुळे त्याचे लक्षावधी कंपाऊंड्स आहेत. आणि त्यामुळे ते कार्बन कंपाऊंड एलिमेंट्स ॲटम्स एकमेकांना जॉईन होऊन त्यांची मोठीच मोठी अशी लॉंग चेन तयार होऊ शकते. त्याच्यामध्ये काही ओपन चेन असतात, काही क्लोज चेन असतात, म्हणजे स्ट्रेट चेन, ब्रँच चेन, असे वेगवेगळे. कारण काही क्लोजमध्ये रिंग स्ट्रक्चर हे आपल्याला या कार्बन कंपाऊंड्समध्ये आढळतात. आणि कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन दिस टू कार्बन ॲटम इज स्ट्रॉंग अँड देअरफॉर स्टेबल. म्हणजे याच्यामध्ये जो कोव्हॅलेंट बॉन्ड असतो कार्बनमध्ये, हा फार स्ट्रॉंग असतो आणि स्टेबल असतो. आणि त्या स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्डमुळेच हा कार्बनमध्ये जे आपल्याला कॅटेनेशन पॉवर दिसते. आता इथे साईडला जे हायड्रोजन पेरॉक्साईडचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इट डिकम्पोजेस टू फॉर्म H2O अँड O2. So from this, what will be your inference about the strength of the OO covalent bond? Now in this example, this OO covalent bond is not so strong as in the carbon compounds. It is weak and therefore it gives O2 and it forms H2O. And this oxygen doesn't have any catenation power. म्हणजे हे आपल्याला या रिॲक्शनवरून लक्षात येतं. पण कार्बनमध्ये मात्र अशा पद्धतीने कॅटेनेशन पॉवर असल्यामुळे त्यांचे असे स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड्स तयार होतात. आता पहा या फिगरमध्ये या तक्त्यामध्ये जे कार्बन कंपाऊंड्स आहेत त्यांचे मॉलिक्युलर मास दिलेले. म्हणजे कार्बन जे आहे कंपाऊंड्स आहे की अगदी छोटेसे कंपाऊंड, स्मॉल कार्बन कंपाऊंड मिथेन, याचा मॉलिक्युलर मास 16 आहे. पण मग जसजसे दुसरे आपण खाली जातो आहे तसं पहा त्यांची संख्या, त्यातल्या कार्बनची संख्या ईच मॉलिक्युलमधली वाढत जाते. की शेवटी DNA 10⁻12 मॉलिक्युल, म्हणजे एकाच मॉलिक्युलमध्ये 10⁻12 कार्बन ॲटम्स आपल्याला दिसतील. त्याचं मॉलिक्युलर मास इतक्या याच्यापर्यंत जाऊ शकतं. त्यांची कार्बनची संख्या खूप जास्त आहे त्याच्यामध्ये. म्हणजे अशा पद्धतीने हे जे कॅटेनेशन पॉवर आहे त्यामुळे हे शक्य आहे. 2 कार्बन ॲटम्स कॅन बी बॉन्डेड टुगेदर बाय 1, 2 or 3 कोव्हॅलेंट बॉन्ड्स. म्हणजे ही जे कार्बन कंपाऊंड्स आहे नुसतं सिंगल बॉन्डने नाही, तर यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड हे सुद्धा आपल्याला आढळून येतात. म्हणजे कार्बन ॲटम्स जे आहेत ते एकमेकांबरोबर 1, 2, 3 एवढे इलेक्ट्रॉन शेअर करू शकतात. आणि त्यामुळेच यांच्यामध्ये आपल्याला
डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड हे दिसते. अँड ड्यू टू दिस ॲबिलिटी ऑफ कार्बन ॲटम टू फॉर्म मल्टिपल बॉन्ड ॲज वेल ॲज सिंगल बॉन्ड्स, द नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड्स इन्क्रीजेस. म्हणजे आता इथे एक एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी पण. देर आर 3 कंपाऊंड्स नेमली इथेन. त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर आपण पाहिला CH3 डॅश CH3 सिंगल बॉन्ड CH3. आणि ह्याचंच इथिन जे आहे दुसरं की CH2 डबल बॉन्ड CH2. म्हणजे इथे 2 हायड्रोजनची कमी आहे आणि ते 2 इलेक्ट्रॉन जे राहिलेले दोन्ही कार्बनचे ते एकमेकांमध्ये शेअर केले आणि तिथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड तयार झाला आहे. मग इथाईनमध्ये असंच कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड या ठिकाणी तयार झाला आहे. एकाच 2 कार्बन ॲटममध्ये असे 3 इलेक्ट्रॉन्स प्रत्येकाने शेअर केले आणि ट्रिपल बॉन्ड तयार केले आणि त्यामुळे 2 कार्बन असलेले अशा प्रकारे हे 3 कंपाऊंड्स त्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे ह्या त्याच्या विशिष्ट वैशिष्ट्यामुळेच कार्बन कंपाऊंडची संख्या वाढत जाते. नेक्स्ट, बीइंग टेट्राव्हॅलेंट 1 कार्बन ॲटम कॅन फॉर्म बॉन्ड्स विथ 4 अदर ॲटम्स, कार्बन ऑर एनी अदर. म्हणजे टेट्राव्हॅलेन्सी असल्यामुळे एक कार्बन जो आहे इतर 4 ॲटम्स दुसऱ्या 4 ॲटमबरोबर किंवा कार्बनबरोबर तो त्याचा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो. अँड दिस रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ मेनी कंपाऊंड्स. These compound possess different properties as per the atom to which carbon is bonded. जितके कार्बनच्या त्यांचे कोव्हॅलेंट बॉन्ड दुसऱ्या ॲटम्सबरोबर तयार होतो त्यानुसार कंपाऊंडची प्रॉपर्टी पण बदलते आणि कंपाऊंड पण बदलतो. मग आता इथे एक एक्झाम्पल दिलं आहे की 5 डिफरंट कंपाऊंड्स आर फॉर्म युझिंग 1 कार्बन ॲटम अँड 2 मोनोव्हॅलेंट एलिमेंट्स हायड्रोजन अँड क्लोरीन. म्हणजे पहा आता इथे CH4 म्हणजे मिथेन, कार्बन 4 व्हॅलेन्सी त्याच्या हायड्रोजनबरोबर सॅटिस्फाय झाला आहे. मग यातलं एक हायड्रोजन काढून त्या जागी क्लोरीन टाकलं तर CH3Cl हा दुसरा कंपाऊंड तयार होतो. 2 हायड्रोजन ॲटम काढून त्या ठिकाणी 2 क्लोरीन ॲटम टाकले तर CH2Cl2 हा तिसरा कंपाऊंड तयार झाला. अजून आणखी एक क्लोरीन ॲड केला हायड्रोजनच्या जागी तर CHCl3 हा एक कंपाऊंड तयार झाला आणि 4ही हायड्रोजन काढून टाकले आणि त्याऐवजी 4 क्लोरीन कार्बनला जोडले तर CCl4 कार्बन टेट्राक्लोराईड हा 5वा कंपाऊंड त्यापासून तयार होतो. सिमिलरली कार्बन ॲटम फॉर्म कोव्हॅलेंट बॉन्ड विथ ॲटम्स ऑफ एलिमेंट्स लाईक ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हायड्रोजन अँड फॉस्फरस टू फॉर्म डिफरंट टाईप्स ऑफ कार्बन कंपाऊंड्स इन लार्ज नंबर. आणि मग ह्या सगळ्या याच्यामुळेच या कार्बन कंपाऊंडची संख्या खूप जास्त आहे. इतर ही जी प्रॉपर्टी आहे अशी प्रॉपर्टी इतर कोणत्याही एलिमेंट्समध्ये दिसत नाही. कार्बन हॅज 1 more characteristics which is responsible for large number of carbon atom. It is called as isomerism. आता ही जी आयसोमेरिझम प्रॉपर्टी आपल्याला पुढे पाहिजे पण तरी थोडक्यात तुम्हाला सांगते. आता आयसोमेरिझममध्ये त्यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युला जे मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी सारखा असेल मग स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा असतो. उदाहरणार्थ आता सी 4 ॲटम्स घेतले कार्बनचे तर ते 4 कार्बन ॲटम स्ट्रेट चेनमध्ये पण असू शकतात आणि ब्रँच चेनमध्ये पण असू शकतात. नंबर तितकंच असेल भले कार्बन आणि हायड्रोजनचा पण तरीसुद्धा त्यांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी सारखा असेल पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्याची रचना मात्र वेगळी असल्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीमध्ये पण बदल होतो आणि मग अशा प्रकारचे जे कंपाऊंड्स आहेत त्यांना आयसोमर्स म्हणतात एकमेकांचे. हे आपण पुढे आणखी डिटेल्स स्टडी करू. त्यानंतर आता आपल्याला महत्त्वाचं पाहायचं आहे दॅट इज हायड्रोकार्बन्स. देर आर 2 टाईप्स, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड, दॅट वी हॅव टू स्टडी. आता इतके मोठे कार्बन कंपाऊंड झाले त्याच्यामध्ये दुसरे सगळे इतर एलिमेंट्स पण त्याच्यामध्ये जॉईन होतात. पण कंपाऊंड्स विच कंटेन्स कार्बन अँड हायड्रोजन ॲज द ओनली 2 एलिमेंट्स दे आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बन्स. की ज्या कंपाऊंड्समध्ये फक्त हायड्रोजन आणि कार्बन हे 2च महत्त्वाचे घटक असतात त्यांच्यापासून जे कंपाऊंड्स तयार होतात त्यांनाच हायड्रोकार्बन असं नाव आहे. नावावरूनच लक्षात येते ते. हायड्रो मीन्स फ्रॉम हायड्रोजन अँड कार्बन मीन्स फ्रॉम कार्बन. सो हायड्रोजन अँड कार्बन. These hydrocarbons are the simplest and the fundamental organic compounds. The smallest hydrocarbon is the methane CH4 formed by the combination of 1 carbon atom and 4 hydrogen atom. We have already seen the structure of methane. मागच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहिलं की
कार्बन एक मिथेनचं जे स्ट्रक्चर आहे की सी पहिला एक ॲटम आणि त्याच्या 4 इलेक्ट्रॉन जे आहे ते 4 हायड्रोजनबरोबर शेअर केलेले असतात आणि 4 त्याची टेट्राव्हॅलेन्सी कंप्लीट केलेली असते आणि अशा पद्धतीने CH4 तयार होतो. इथेन इज वन मोर हायड्रोकार्बन. त्याच्यानंतर दुसरा नंबर येतो इथेन, ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या 2 असते आणि हायड्रोजनची संख्या 6 आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H6. आता हा C2H6 कसा दाखवायचा ते या पद्धतीने, त्याला काही स्टेप्स आहेत. पहिल्यांदा कार्बन 2 ॲटम्स जे आहेत ते सिंगल बॉन्डने जॉईन करायचे या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर जे 6 हायड्रोजन आहे ते 6 हायड्रोजन प्रत्येक कार्बनला 3-3 या पद्धतीने त्याला जॉईन करायचे आणि अशा पद्धतीने पूर्ण हे लाईन किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला इथेन या ठिकाणी दाखवलेला आहे. हे प्रत्येक याच्यामध्ये सिंगल बॉन्ड C आणि त्या Cच्या इकडच्या साईडला लेफ्ट साईडला 3 हायड्रोजन आणि या दुसऱ्या कार्बन ॲटमला 3 हायड्रोजन, असे 6 हायड्रोजन त्याच्यामध्ये ॲड झाले. दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ C2H6. आणि त्याचा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर जर आपण पाहिलं इथेनचं तर ते या राईट हँडला दाखवल्याप्रमाणे आहे की त्याच्यामध्ये कार्बनचे प्रत्येकाबरोबर कार्बन आधी एक इलेक्ट्रॉन शेअर केला आहे आणि प्रत्येक कार्बनने उरलेले 3 जे इलेक्ट्रॉन आहे ते हायड्रोजनबरोबर शेअर केले आणि अशा पद्धतीने त्याचं हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही तुम्हाला परीक्षेमध्ये एखाद्या फिगरमध्ये हे विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर प्रोपेनचं जर आपल्याला पाहायचं असेल C3H8 तर याच पद्धतीने तुम्ही प्रोपेनचा फॉर्म्युला पण तयार करू शकतात की ज्यामध्ये कार्बन जे आहेत 3 कार्बन आहेत त्यांची एक सरळ सिंगल बॉन्ड C या पद्धतीने 3 कार्बन जॉईन करायचे. दोन्ही पहिल्या आणि तिसऱ्या कार्बनला 3-3 हायड्रोजन जॉईन करायचे सिंगल बॉन्डने आणि मधला जो दुसरा कार्बन आहे सेंटरचा त्याला 2 हायड्रोजन, कारण एक कार्बनबरोबर इकडे शेअर केला आहे, एक तिसऱ्या कार्बनबरोबर त्याने शेअर केला आहे, मग 2 इलेक्ट्रॉन राहतात ते 2 हायड्रोजनबरोबर शेअर केले आणि या पद्धतीनेच मग हा C3H8सुद्धा तुम्ही लिहू शकतात. तर अशा पद्धतीने हे जे सगळ्या व्हॅलेन्सीज ज्या आहेत त्या सिंगल बॉन्डने सॅटिस्फाय केल्या आहे आणि मग यामध्ये सगळी सिंगल बॉन्ड असल्यामुळे सच कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड कंपाऊंड्स. ज्यांच्यामध्ये फक्त सिंगल बॉन्ड्स असतो अशा कंपाऊंडना सॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणतात. आणि इथेन, प्रोपेन, दीज आर द सॅच्युरेटेड कंपाऊंड अँड इन जनरल सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर कॉल्ड ॲज अल्केन्स. त्या नावावरून जसं इथेन, प्रोपेन 4 कार्बन असेल तर त्याला ब्युटेन म्हणतात, 5 कार्बन असेल तर पेंटेन. पण या सगळ्यांमध्ये सिंगल बॉन्ड असेल तर त्याला इन जनरल अल्केन ही त्याची सिरीज तयार होते आणि या सिरीजचा सर्वात पहिला घटक जो आहे तो म्हणजे मिथेन CH4. मग त्याचप्रमाणे मग मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन याप्रमाणे त्यांची एक सिरीज आणि असे असंख्य कंपाऊंड्स त्यापासून त्या सिरीजमध्ये तयार होतात. Then there are 2 more hydrocarbons that contains 2 carbon atoms named ethene and ethyne. आता इथिनची रचना कशी आहे पहा. यामध्ये 2 कार्बन जे आहेत आधी सिंगल बॉन्डने जॉईन करायचे, नंतर 4 हायड्रोजन ॲटम प्रत्येक कार्बन ॲटम जो 2-2 या पद्धतीने 4 हायड्रोजन ॲटम त्याला अटॅच करायचे सिंगल बॉन्डने आणि त्यानंतर मग कार्बनजवळ एक इलेक्ट्रॉन, दोन्ही कार्बनजवळ एक इलेक्ट्रॉन अजून शिल्लक राहतो कारण टेट्राव्हॅलेंट आहे, 3 तर सॅटिस्फाय झाले, अजून एक बाकी आहे. मग इथे काय होतं, कार्बन एकमेकांशी ते इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि इथे कार्बन डबल बॉन्ड तयार होतो. तर या पद्धतीने आता ही जी फिगर आहे इथे निळ्या कलरमध्ये जे तुम्हाला दाखवलं आहे की C आणि या प्रत्येक कार्बनला हे 2-2 हायड्रोजन जे आहे ते सिंगल बॉन्डने अटॅच झालेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये कार्बनचा फक्त डबल बॉन्ड येतो. याचे हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर इथिनचं या पद्धतीने आहे. हे इथिनचं आहे C डबल बॉन्ड C आणि मग बाकीचे जे 2 आहेत हायड्रोजन एका
कार्बन ॲटमला 2 हायड्रोजन आणि दुसऱ्या कार्बन ॲटमला 2 हायड्रोजन, आणि त्यामुळे त्याचा फॉर्म्युला जो होतो C2H4. आणि याप्रमाणे जर C2H2 म्हणजे इथाईन जर घेतलं आपण, तर इथाईनमध्ये काय होतं की एक एक हायड्रोजन एक एक कार्बनला जॉईन होतो, आणि त्यामुळे 3 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी राहतात. आणि हे जे 3 इलेक्ट्रॉन, मग हा जो कार्बन आहे ते 2 कार्बन हे 3 इलेक्ट्रॉन एकमेकांमध्ये शेअर केल्यामुळे त्यांच्यापासून हे जे C2H2 हा कंपाऊंड तयार होतो की ज्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहेत. हे तुम्ही या पद्धतीनेच बनवू शकतात. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर यामध्ये तुम्हाला ते विचारलं की यूज युअर ब्रेन पॉवर, यू कॅन राईट दिस electron dot structure of ethine. The carbon compounds having double or triple bond between two carbon atoms are called the unsaturated compounds. म्हणजे आधीचे आपण पाहिलं की सॅच्युरेटेड होते अल्केन्स, त्याच्यामध्ये सगळे सिंगल बॉन्ड होते. आणि मग जेव्हा कार्बनमध्ये 2 कार्बनमध्ये कोणत्याही कंपाऊंडच्या कोणत्याही 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर त्यांना अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं म्हणतात. आणि मग याचंच हे एक्झाम्पल आहे की इथिन अँड इथाईन, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग ए कार्बन कार्बन डबल बॉन्ड आर कॉल्ड अल्किन्स. म्हणजे जसं इथेनपासून इथिन तसं अल्केनपासून अल्किन. अल्किन जे आहे ते त्यानुसारच या पूर्ण अल्किनची सिरीज तयार होते. जसं अल्केन आहे, अल्केनची आपण एक सिरीज पाहिली, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. त्याचप्रमाणे अल्किनची पण सिरीज असते, पण याचा नंबर 2 पासून सुरुवात होतो, 2 कार्बनपासून. म्हणजे इथिन, त्यानंतर प्रोपिन, ब्युटीन, पेंटीन, या पद्धतीने ही एक सिरीज अल्किनची तयार झाली आहे ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. द थर्ड सिरीज दॅट इज अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम्स हायड्रोकार्बन्स विच स्ट्रक्चर कंटेन्स ए कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, दे आर कॉल्ड एज अल्काइन्स. आता अल्किन झालं आणि तिसरी सिरीज जी आहे ती अल्काइन्स, आणि म्हणून ते इथाईन झालं. इथाईन, प्रोपाईन, ब्युटाईन, पेंटाईन, हेक्साईन, लाईक दिस इज द another series. Generally the saturated compounds are more reactive than the saturated compounds. आता या अनसॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे ते जे बॉन्ड आहे ते थोडेसे या सिंगल बॉन्डपेक्षा थोडेसे वीक असतात, आणि त्यामुळे हे जे कंपाऊंड्स आहे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड थोडी त्याची रिॲक्टिव्हिटी कमी असते सॅच्युरेटेड कंपाऊंडपेक्षा.